मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या राजकीय घडामोडीची, ती थेट सुप्रीम कोर्टातून दिल्लीच्या तख्तावरून महाराष्ट्राला हादरवणारी बातमी. मित्रांनो, याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर तो दिवस उजाडला आणि त्या दिवसाने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली. मित्रांनो, त्या 16 आमदारांची बंडखोरी अखेर महागात. आमदार अपात्रता, नेमकं काय घडलंय मित्रांनो, सविस्तर बातमी. कोर्टाच्या या निर्णयाकडे सर्वांचं होतं लक्ष आणि निकाल अवघा तोच घडला. जे पेरलं तेच उगवलं, जसं केलं तसंच घडलं. म्हणजे जैसी करणी वैसी भरणी असे म्हणतात ना, त्याच प्रकारे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नियतीने ठरवलं असून नियती सगळ्यांचाच भाव ठाव घेते, असं यावरून पुन्हा एकदा निदर्शनास आलंय. मित्रांनो, बघूया सविस्तर. अवघ्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला अखेर कूस बदलली आणि तीही उद्धव ठाकरेंच्या बाजूने. मित्रांनो, संकटांची मालिका आपल्यावरती येत असते. एखादं संकट आल्यानंतर पाठीमागून 2 संकट येतात, त्यानंतर संकटांची मालिका येते. परंतु त्या सगळ्या संकटांचा धीरोदात्तपणे आपण संघर्ष करायचा, सामना करायचा आणि तेवढ्या वेळेस मात्र आपण टिकून राहायचं. हाच नवीन बाणा सध्या महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंनी अवलंबला आणि आज त्याच उद्धव ठाकरेंच्या पुढे सगळी संकट नतमस्तक झाली आणि ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमायला सुरुवात झाली. मित्रांनो, एकीकडे शिंदेगडला सर्वात मोठे आनंदाचे गेली 3 ते 3.5 वर्षे होती. त्यांच्या संपूर्ण पक्षामध्ये आनंदाचे भरभराटीचे दिवस होते. पक्ष मंत्र्यांना, आमदारांना, सगळ्या कार्यकर्त्यांना मोठमोठी पदे असतील किंवा मोठी कामे असतील. परंतु मित्रांनो, हे दिवस कायमस्वरूपी राहत नाहीत. या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध करून ठेवले आणि नियती पाहत असते तशाच प्रकारचा निकाल मित्रांनो आगामी काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात लागणार आणि त्याची चुनचुन आता सुरू झाली. ही नेमकी काय आहे कुणकुण, बघूया पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण. मित्रांनो, ज्या 16 आमदारांनी उद्धव ठाकरेंची त्या 21 जून 2022च्या रात्री साथ सोडली होती, अखेर त्या आमदारांवरती आता मोठी कारवाई देखील होऊ शकते. इतर आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केली नाही. अखेर उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा हे आमदार गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत होते. मात्र ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंची साथ 21 जून 2022ला रात्री सोडली आणि ज्या बंडखोरांमुळे संपूर्ण केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली, अशा लोकांना मात्र उद्धव ठाकरे दिलासा देण्यास नकारात्मकता दर्शवत आहेत. या सगळ्या आमदारांना शिक्षा व्हावी, या आमदारांची अपात्रता सिद्ध व्हावी, त्यांच्यावरती निवडणूक लढवण्यासाठी 6 वर्षे बंदी यावी, या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी गेली 3 वर्षे प्रयत्न केले होते. विधानसभेच्या अगोदर देखील प्रयत्न केले होते, परंतु सुप्रीम कोर्टाचा निकाल मात्र काही आला नाही आणि विधानसभा बरखास्त झाली. दुसरी विधानसभा तयार झाली. मित्रांनो, तेच 16 बंडखोर आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंना संकट काळामध्ये खूप मोठा संघर्ष असताना साथ दिली नाही आणि त्याच आमदारांची आता ससे उलपट सुरू झाली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रवेशासाठी त्यांची आस लागली आहे. हे 16 आमदार कोणत्याही क्षणी अपात्र होऊन त्यांच्यावरती मोठी बंदी येऊ शकते. परंतु त्याच अगोदर राहुल नार्वेकर यांना देखील कोर्टाकडून मोठे समन्स येऊ शकतात. राहुल नार्वेकर यांनी कोणत्या हिमतीवरती तुम्ही दुसऱ्यांना पक्ष देता, चिन्ह देता, अशा प्रकारची विचारणा राहुल नार्वेकर यांच्याकडे सुप्रीम कोर्ट कोणत्याही क्षणी करू शकते. यानंतर निवडणूक आयोगाला देखील ताशेरे सहन करावे लागणार आहेत. त्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी आपली रणनीती आखली असून मित्रांनो, संकट संपली आहेत आणि आता दिवस आले ते उद्धव ठाकरेंचे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे एका सेकंदात देतील. परंतु मित्रांनो, शिंदे गटाला मात्र उद्धव ठाकरे काही मंत्र्यांना माफ कदापि करणार नाहीत. त्यांना शिवसेनेत प्रवेश कधीही देणार नाहीत, हे ठाकरेंनी पहिलेच ठरवलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जरी 16 बंडखोर अपात्र झाले तरी त्यांना पुन्हा शिवसेनेचे दरवाजे कधीही उघडे नसतील,
असे ठाम मत उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मित्रांनो, ह्याच मताच्या पाठीमागे संपूर्ण भारत, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मराठी माणूस आहे. कारण की ज्यांनी गद्दारीला साथ दिली अशा लोकांना पुन्हा जवळ करणं हे महाराष्ट्राच्या इतिहासात नाही, हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी ठरवलं. मित्रांनो, आपण जर उद्धव ठाकरेंचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट लिहायला विसरू नका, उद्धव बाळासाहेब ठाकरे UBT किंवा निष्ठावान कडवट शिवसैनिक. मित्रांनो, यातच सध्या आपण कोणत्या शिवसेनेला ठाकरेंची, शिवसेना प्रमुखांची असली शिवसेना म्हणताय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला? प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद.